रुपाली चाकणकर यांच्यानंतर नीलम गोऱ्हे आता निशाण्यावर आलेत। गोऱ्हे आणि खरात यांच्यामध्ये आर्थिक लागेबांधे आहेत। तृप्ती देसाई यांच्याकडून एक नवा दावा करण्यात आला। खरातशी आर्थिक संबंधांचा आरोप गोऱ्हे यांनी मात्र फेटाळून लावला। कुठल्याही भोंदूला न भेटल्याचा नीलम गोऱ्हेंचा दावा आहे। तर तृप्ती देसाई यांनी गोऱ्हेंवर गंभीर आरोप केलेत। नीलम गोऱ्हे या 7 ते 8 वर्ष भोंदू खरातकडे जात होते। खरात पाथर्डीतल्या एका हॉटेलमध्ये गोऱ्हेंना भेटायला का गेला होता असा सवाल तृप्ती देसाईंनी विचारला। गोऱ्हे आणि खरात मध्ये काही आर्थिक संबंध आहेत का? नाशिक मधल्या एक्सप्रेस हॉटेलमध्ये आमदारकी आणि मंत्रिपदासाठी गोऱ्हेंनी अनेक वेळा खरातची भेट घेतल्याचा दावा तृप्ती देसाई यांनी केला। एसआयटीनं सीडीआर तपासावा, त्यामुळे संभाषण उघड होईल असं देसाईंनी म्हटलं। नीलम गोऱ्हे जर त्यांच्या मंत्रिपदासाठी आणि आमदारकीसाठी तिथं जात असत्या तर त्या ऑलरेडी त्यांच्या ऑफिसला गेल्या होत्या। मग आता हवाला रॅकेट जे आहे त्या संदर्भातले काही पुरावे जे आहेत ते समोर येत आहेत। काही जे आहेत ते वेगवेगळे आर्थिक देवाणघेवाणीचे व्यवहार जे अशोक खरातचे आहेत ते समोर येत आहेत। मग याच्याशी नीलम गोऱ्हेंचा काही संबंध आहे का याची चौकशी आता एसआयटीने करणं गरजेचं आहे। त्यांच्या मंत्रिपदासाठी आणि आमदारकीसाठी तिथं जात असत्या तर त्या ऑलरेडी त्यांच्या ऑफिसला गेल्या होत्या। मग आता हवाला रॅकेट जे आहे त्या संदर्भातले काही पुरावे जे आहेत ते समोर येत आहेत। काही जे आहेत ते वेगवेगळे आर्थिक देवाणघेवाणीचे व्यवहार जे अशोक खरातचे आहेत ते समोर येत आहेत। मग याच्याशी नीलम गोऱ्हेंचा काही संबंध आहे का याची चौकशी आता एसआयटीने करणं गरजेचं आहे। गेल्या 5 दशकांमध्ये कोणत्याही ढोंगी गुरुचा अवतार म्हणवणाऱ्या बुवांना भेटायचे नाही, त्यांच्या दर्शनाला जायचे नाही, हा संस्कार मी आजही पाळते। मी प्रबोधनकारी हिंदुत्व मानते। राजकीय पदे किंवा मंत्रिपद मिळवण्यासाठी कधीही कोणत्या तांत्रिक गुरुची किंवा बुवाबाजीची मला गरज भासलेली नाही।